देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावर होते। आजच्या दरम्यान त्यांनी शिवालाल महाराज, रामराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, तसेच जगदंबा माताचेही दर्शन घेतलं। त्यानंतर नगारा भवनमध्ये त्यांनी लोकार्पण केलं। त्यानंतर एक सभा झाली, त्या सभेतही त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्या सभेतही संबोधित केलं। त्यानंतर महंत इथं पोहरादेवी गडच्या या महंतांसोबत त्यांची एक बातचीत झाली। नेमकीच काय त्यांच्यासोबत चर्चा झाली आपण हे जाणून घ्यावा। महाराज, काय झाली चर्चा? आज देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे बंजारा काशी पोहरादेवी येथे दर्शनाकरिता आले। नगारा इमारतीचं लोकार्पण सोहळासुद्धा होता। ते लोकार्पण सोहळासुद्धा त्यांच्या शुभ हस्ते पार पडलं। त्यानंतर सभा झाल्यानंतर माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांसोबत आमची सर्व महंतांची 15 मिनिटे चर्चा झाली। या चर्चेमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही बंजारा समाजाचा जो मुख्य प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज व्हीजे कॅटेगरीमध्ये येतो, कर्नाटकमध्ये एससी मध्ये येतो, आंध्रा तेलंगणामध्ये एसटी मध्ये येतो, ओबीसी कॅटेगरीमध्ये बिहार, एमपी, गुजरात, राजस्थानला ओबीसी मध्ये येतो। तर आम्ही माननीय मोदी साहेबांना एक विनंती केली की भाषा एक, रीतिरिवाज एक, चालीरीती सगळे एक, पेहराव एक, तर संपूर्ण देशामध्ये एकच बोली भाषा असल्यामुळे बंजारा समाजाला एक स्वतंत्र सूची तयार करून एका वेगळ्या सूचीमध्ये समांतर आरक्षण देण्यात यावे अशी आम्ही त्यांना मागणी केली। यावर मोदी साहेबांनी आम्हाला सकारात्मक भूमिका मांडली। हा विषय झाला। दुसरा प्रश्न आमचा की बंजारा ही भाषा नसून बोली आहे, तर बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्यात यावा याविषयी सुद्धा आमची माननीय नरेंद्र मोदी साहेबांशी चर्चा झाली। नरेंद्र मोदी साहेबांनी या तिन्ही प्रश्नाविषयी व वेगळे बंजारा कल्याण बोर्ड आहे, संत शिवालाल महाराज लबाना बंजारा टांडा समृद्धी योजनेसंदर्भात सुद्धा चर्चा झाली। यावर मोदी साहेबांनी सकारात्मक उत्तर दिले। महाराज, देशाचे पंतप्रधान इथे येऊन जातात आणि बंजारा समाजाची काशी आहे, इथं कोणती घोषणा केली जात नाही, नेमकंच म्हणजे आपल्या याबद्दल काय मत आहे? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देशाचा राजा, प्राचीन काळी म्हणा देशाचा राजा किंवा आजच्या परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री जेव्हा एखाद्या पवित्र भूमी बंजारा काशी म्हणा किंवा कोणत्याही काशीमध्ये जेव्हा जातो, इतकेच नव्हे तर म्हणजे प्रधानमंत्रीने एक आपण भक्त म्हणून जेव्हा जातो तर आपण नतमस्तक होण्याकरिता जातो, दर्शन घेतो आणि आपण काहीतरी देणगी देतो, भेट चढवतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।